या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। विधान परिषदेची आमदार हा एक माझ्यासाठी अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे। चालू आहे ऑडिओ चेक ऑन आहे आता त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल कारण मी शपथ घेत आहे विधान परिषदेची आमदार आणि हे माझ्यासाठी एक अनुभव आहे। हाही विधानसभेच्याही आमदारकीची शपथ घेतली, मंत्रिपदाचीही घेतली आणि आता ही काही जुन्या जाणत्यांना भाजप आता संधी देते असं वाटत नाही का? हरिभाऊ बागडे यांची वर्णी देखील आता राज्यपाल म्हणून राजस्थानच्या राज्याची मी हरिभाऊ नाना बागडे यांची जी वर्णी लागली त्याच्याबद्दल खूप खूप आनंद व्यक्त करते। ते आमचे पितामह आहे राजकारणातले, अनेक वर्ष सहकार मधला आणि राजकारणातला त्यांचा अनुभव आहे आणि खूप जीव लावून आम्हाला सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांना ते सांभाळत असतात। त्यांना जे संधी मिळाली त्याचं मला खूप कौतुक वाटतं, आनंद आहे। जुन्या जाणत्या कशा, आता मी जुनी कुठे, मी नवीन आहे। परवाला एक तुम्ही व्हिडिओ ट्विट केला होता, कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं, वाढदिवसाला मुंबईमध्ये कोणी येऊ नका, गर्दी करू नका। उद्या तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत, प्रथमच आमदारकीची संधी मिळाल्यानंतर दौऱ्यावर जाणार, कशा पद्धतीचं एकूणच? मी वाढदिवस माझा साजरा करत नाही, मला ते फारसं आवडत नाही कारण माझा जन्म त्या तारखेला झाला, याच्यात माझं काही असं मोठं योगदान आहे वगैरे आणि तो दिवस साजरा करावा असं मला वाटत नाही। त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही कोणीही माझ्या वाढदिवसाला येऊ नका कारण शक्य नाही, कारण मला काही कार्यकर्ते एका तालुक्यातले किंवा एका मतदारसंघातले येणार नाही, राज्यभरातून येतील आणि मग सगळ्यांना मला भेटून तो दिवस काय 7 दिवस जरी बसले तरी ते शक्य नाही होणार आणि म्हणून मग कोणाचीच गैरसोय होणे म्हणून मी असं आव्हान केलं। उद्या मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर बीड जिल्ह्यामध्ये जात आहे आणि मी तेव्हाही आव्हान केलेलं आहे की कोणीही JCBनी माझ्यावर फुलं टाकू नये, कोणीही मोठे मोठे 100-200 किलोचे हार मला घालू नये, कारण माझे ते 5 लेकरं ज्यांनी जीव दिलेला आहे त्या दुःखामुळे मी काही असं फार मोठं सेलिब्रेशन करणार नाही। पण मी नक्की JCBनी भगवान बाबांच्या मूर्तीवर फुलं उधळीन, मी नारायणगडाच्या दर्शनाला जाईन, त्याच्यानंतर सावरगावचं दर्शन झालं की नारायणगड आणि तिथून नंतर मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन आणि मग गोपीनाथ गडाकडे जाईन, मग महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेईन। फोटो व्हायरल होतोय, वाल्मिकांना कराड यांनी तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा हार घातलेला होता, कशा पद्धतीचा आनंद होता तो? आता आनंद काय, मला हार घालणारच लोक, सगळ्यांचा आनंद जशा सगळ्या हारांचा आनंद आहे। पण नारायण राणे यांनी 288 जागांवरती भाजप स्वतंत्र निवडणूक लढावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं नाही, मी पक्षाच्या कोर कमिटीमध्ये आहे। एखादा असा विषय आहे ज्याच्यात माझ्या वेगळ्या म्हणण्याने काहीतरी महत्वाचा संदेश जाईल ते मी म्हणू शकते, पण पक्षाच्या विषयावर मी वेगळं म्हणणं नाही मांडू शकत। पक्षाचं जे म्हणणं आहे तेच माझं। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,